नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर झटाले आपल्या या एमपीएससी टायपिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ॲक्युरसी कशी वाढवावी, बॅकस्पेस काउंट कसा कमी करावा। ह्या दोन गोष्टी मी आधीच्या ज्या व्हिडिओमध्ये आहेत त्या थोड्याफार याच्याबद्दल माहिती दिलेलीच आहे। परत आपण आता डिटेलमध्ये याच्यावर बोलूया। त्याच्यापूर्वी मला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, ते म्हणजे स्क्रोलच्या बाबतीत। तुम्ही लोक स्क्रोल करताना अजिबात घाई गडबड करू नका। कारण माहिती आहे का, तर जर का तुम्ही स्क्रोलिंग करताना लाईन मिस झाली तर तुमचा कार्यक्रमच होईल। तो कसा, तर बघा मराठीमध्ये जर का एक जरी लाईन मिस झाली तर जवळजवळ 18 शब्दाचा लॉस आहे, आणि इंग्रजीमध्ये जर का एक लाईन मिस झाली तर 20 ते 22 शब्दाचा लॉस आहे। आणि हा तर लॉस होईलच, म्हणजे एवढे शब्द चुकतील, प्लस तुमच्या वैयक्तिक काही चुका असतील त्या ॲड करून तुम्ही चुकांच्या लिमिटच्या बाहेर जाल, आणि एकदा लाईन मिस झाल्यावर क्वालिफाय होण्याचं अपेक्षाच करावी नाही। तर म्हणून मी म्हणतो की तुम्ही स्क्रोलिंग करताना एकदम व्यवस्थित करा। जे लोक मोबाईलवर टायपिंग करत असतील त्यांनी किमान 1 तास तरी पीसीवर प्रॅक्टिस करावी, कारण तुमची जी फायनल एक्झाम होणार आहे ती होणार आहे पीसीवर। तुम्हाला माऊस हाताळायची सवय लागली पाहिजे। टायपिंग करणं म्हणजे नुसतं कीबोर्डवर बोटं आदळणं नाही, तर तिथं तुम्ही पूर्ण तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, तुमची स्क्रोलिंग तुम्हाला व्यवस्थित करता आलं पाहिजे। कारण की त्या तिथल्या प्रेशरमुळे मिस्टेक होऊ शकतात, तुमच्यामुळे भरपूर चुका होऊ शकतात। म्हणून तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टीची आतापासून काळजी करायला पाहिजे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता येऊया आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे ॲक्युरसी कशी वाढवावी। तर ॲक्युरसीसाठी मी यापूर्वी सांगितलेलं आहे की तुम्ही जे आहे दिवसाचे 5 पॅसेज किंवा 3 पॅसेज असे टाईप करा की त्याचा जो टायमर आहे तो 10 मिनिटाचा न लावता 20 मिनिटाचा लावा। आणि तो 20 मिनिटाचा लावत असताना फक्त डोक्यात एकच गोष्ट लक्षात ठेवावी की तुमचा ह्या पॅसेजमध्ये एक सुद्धा शब्द चुकला नाही पाहिजे, इतक्या कॉन्सन्ट्रेशनने तुम्ही ते टायपिंग करावी। तसेच विद्यार्थी मित्रांनो, बॅकस्पेसच्या बाबतीत सुद्धा तेच आहे की 3 ते 5 पॅसेज असे टाईप करा दिवसाचे की तिथे त्या पॅसेजमध्ये तुमचा बॅकस्पेस जो आहे तो डिसेबल असला पाहिजे। आता मी ह्या गोष्टी बऱ्यापैकी मॉक टेस्ट जिथे घेतो त्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगतो, मेंटरशिपच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तुम्हाला सुद्धा तीच गोष्ट सांगतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लोक काय करता माहिती आहे का, आता हे इतक्या गोष्टी सांगितल्या ना, तुम्ही फक्त एवढेच पॅसेज टाईप करता, म्हणजे 1-2 नग आहेत, त्यांचं माझं बोलणं झालं की त्यांनी हे बस एवढंच केलं। एवढंच नाही करायचं, तुम्हाला तुमचं रुटीन तुम्हाला फॉलो करायचा आहे, त्यासोबत ह्या गोष्टी ॲड करायच्या आहेत। मी आतापर्यंत जेवढ्याही गोष्टी सांगितल्या ना, तेवढ्या गोष्टीला मी प्रत्येक वेळी रिपीट केलंय की तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगतोय त्या तुम्हाला तुमच्या शेड्यूल सोबत फॉलो करायच्या आहेत, फक्त माझ्या एवढ्याच गोष्टी करायच्या नाही। कारण एवढ्याशा गोष्टीनं तुमचा टायपिंग स्पीड वाढणार नाही। कारण माहिती आहे का, बघा तुम्हीच विचार करा, टायपिंगचा जो कोर्स आहे हा 6 महिन्याचा कोर्स आहे, तुम्ही त्याला 2 महिने 3 महिने 2.5 महिन्यामध्ये कॉम्प्रेस करताय, तर त्या मानानं तुमचे तितके कष्ट पाहिजे, त्या मानानं तुमची तितकी मेहनत लागते, तरच ते शक्य आहे। जर का तुम्ही फक्त 4 पॅसेज टाईप करतो आणि 5 पॅसेज टाईप करतो आणि थांबतो, एवढ्यावर जर का तुम्ही थांबत असाल तर तुमच्याच्याने ही स्पीड गाठणे शक्य होणार नाही। म्हणून सावध व्हा आणि रेग्युलर चांगली प्रॅक्टिस करा। आता बरेच विद्यार्थी लोक चर्चेत पडतात की एक्झाम आता होईल, मग होईल, आचारसंहिता आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा। तर ठीक आहे, तुमच्या चर्चा असू द्या, परंतु ज्यांची स्पीड कमी आहे त्यांनी अजिबात या चर्चेमध्ये भाग घेऊ नका, कारण तुमची स्पीडच आणखी बाकी आहे। जर का तोंडावर एक्झाम आली तर तुम्ही काय कराल, ज्यांची स्पीड ॲक्युरसी आलेली आहे त्यांचं ठीक आहे, उद्या जरी एक्झाम झाली तरी काही प्रॉब्लेम नाही, पण तुमची स्पीड ॲक्युरसी अजून यायची बाकी आहे। तर त्या लोकांनी तयार राहा, येणाऱ्या 25 दिवसात 30 दिवसात काही करून तुम्हाला स्पीड आणायचा आहे। या दृष्टिकोनातून तुम्ही तुमची प्रॅक्टिस सुरू ठेवा, मग तुमची एक्झाम 6 महिन्यांना होऊ द्या, तुम्ही एक्झामसाठी तयार राहा। आणि ज्यांची स्पीड ॲक्युरसी आलेली आहे त्या लोकांनी ती तेवढी एक्झामपर्यंत मेंटेन ठेवा। ती कशी, तर साधारणतः 1 तास 2 तास जरी प्रॅक्टिस केली तरी तुम्ही ते टिकून ठेवू शकता, कारण ते अचानक आली नाही आणि ते अचानक जाणारही नाही, तुमची स्पीड आणि ॲक्युरसी। त्याच्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका, ते टिकूनच राहणार आहे, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कॉन्सेप्ट सोबत। तर एक गोष्ट आता इथे समजून घ्या, टायपिंगच्या बाबतीत तुम्हाला मी बऱ्यापैकी चांगला कंटेंट दिलेला आहे। तुम्ही आता सारखे व्हिडिओ बघू पण नका, कारण की माझं म्हणणं आहे ही टायपिंग आहे, हे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे। ज्या काळात तुम्हाला ह्या गोष्टी पाहिजे होत्या, सुरुवातीच्या काळात, ज्या काळात तुम्हाला काहीही समजत नव्हतं, समोरची स्ट्रॅटेजी काय असावी काय नाही ते सुद्धा कळत नव्हतं, त्या काळात मी तुम्हाला हा कंटेंट दिलेला आहे, जेणेकरून तुमच्या स्पीड आणि ॲक्युरसीला एक
चांगली दिशा मिळावी आणि आता ती मिळालेली आहे. मी आता अपेक्षा करतो, माझी एकच अपेक्षा आहे तुमच्याकडनं की तुम्ही चांगली जोरात प्रॅक्टिस सुरू ठेवावी. बाकी तुमच्या एक्झामच्या वेळेस तर मी व्हिडिओ टाकतच राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आता आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्ट पर्यंत. थँक्यू.